आणि आता मोठ्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्पात 4 महिन्यातील खर्चाची तरतूद केली जाणार। दुपारी 2 वाजता बजेट सादर होणार। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। गेली शिवशाही आली गुंडशाही, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक। नरिमन पॉइंटच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आज दुपारी 3 वाजता बैठक, तर 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होणार। मवियाच्या बैठकीत कोल्हापूर हातकणंगलेच्या जागेवर चर्चेची शक्यता। हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयारी। राजू शेट्टींचा प्रतिसाद नसल्यानं जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांच्या नावावर आता चर्चा होण्याची शक्यता आहे। फोन टॅपिंगसाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ असू शकते। लोकसभा विधानसभेत फायदा होण्यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ। रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। लोकसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेचं इलेक्शन आहे, त्यामुळे भाजपची एक वेगळी तिथं एक आर्मी असते, नाहीतर सेना असते, त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असतील आणि फोन टॅपिंगचा फायदा त्यांना लोकसभेला विधानसभेला व्हावा म्हणून कदाचित त्यांना एक्सटेन्शन तिथं दिलं असावं। वेन काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक, देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा आहे। किती वाईट वाटलं, किती वाईट वाटलं। आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात, गोळ्या घातल्यावरून तुम्ही, तेव्हा नाही कर वाईट वाटलं? आज किती वाईट वाटलं? माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले, वरून मारलं, 20-20 पोलीस हाणत होता एक महिलेला, उचलून आपली ताकारे तुम्ही इटाने हाणता डोक्यात त्यांच्या। तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं? आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही, तेव्हा कुठे गेलता? यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो याकडे करायला लागला का सगळे? आणि तो यासाठीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय? मी नाही पडून देणार। मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलणार नाही। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भातली माहिती मागवली। शिंदे गटाच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू। जोगेश्वरी भूखंड प्रकरणात आमदार रवींद्र वायकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। वायकरांच्या प्रस्तावावर पालिकेकडून पुनर्विचार करण्याची तयारी। जोगेश्वरीतील भूखंड रद्द करण्याचा आदेश पालिकेकडून मागे। जुलै अखेरपर्यंत विधान परिषदेतील 21 आमदारांचा कार्यकाळ संपणार। अनिकेत तटकरे, विप्लव बाजोरिया, सुरेश धस, मनीषा कायंदेंचा कार्यकाळ संपणार। अमोल मिटकर यांची राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या प्रतोदपदी निवड होण्याची शक्यता। अनिकेत तटकरेंचा कार्यकाळ संपत असल्यानं मिटकरींवर नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता।